जय शिवराय मित्रांनो, अखेर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचे संकेत दिसू लागलेले आहेत। यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 2215 कोटी रुपयाचं वितरण करायला मंजुरी दिलेली आहे। परंतु मोठ्या प्रमाणात बाधित झालेले जे शेतकरी आहेत ते ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामधील आहेत आणि या कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झालेला असेल, जमिनी खरडून गेलेल्या असतील, पिकं पाण्याखाली गेलेली असतील किंवा जे काही पायाभूत सुविधांचे जे काही नुकसान झालेलं असेल, ज्याच्यामध्ये रस्ते वाहून जाणं, पूल वाहून जाणं, घरामध्ये पाणी शिरणं किंवा दुकानामध्ये पाणी शिरणं, अशी मोठी नुकसानं झालेली आहेत आणि याच्यासाठी मोठ्या मदतीची अपेक्षा आहे। मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगानं देशाचे गृहमंत्री अमित शाह हे 5 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे स्वतः पंतप्रधानांना भेटून आले होते, गृहमंत्र्यांना भेटून आलेले होते आणि आता अमित शहांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरा आहे आणि याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आता काहीतरी मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। साधारणपणे पुढच्या आठवड्यापर्यंत सर्व प्रस्ताव राज्य शासनाला पाठवले जातील आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून ही जी काही मदतीच्या वितरणाची प्रक्रिया आहे ही सुरू केली जाणार आहे। मित्रांनो, 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यातील जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार पडाव्यात अशा कोर्टाच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू झालेली आहे। साधारणपणे नोव्हेंबर मध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते आणि याच पूर्वी म्हणजे दिवाळीच्या पूर्वीच, या निवडणुकीच्या आचारसंहिता पूर्वीच या जे काही मदतीचं वितरण आहे ते सरकारला पूर्ण करावं लागणार आहे। मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात याच अनुषंगाने विचारणा करत आहे की पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये, कर्नाटकमध्ये हेक्टरी 25,000 रुपये। मित्रांनो, पंजाबमध्ये दिलेली मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अद्याप कुठल्याही मदतीची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही एकरी 20,000 रुपये देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये प्रॉब्लेम एक आहे की पंजाबमध्ये आतापर्यंत डीबीटी लागू करण्यात आलेली नाही। पंजाबमध्ये जे काही मदतीचं वितरण केलं जाणार आहे ते दिवाळी नंतर त्या शेतकऱ्यांना चेक दिले जाणार आहेत। चेकच्या माध्यमातून दिली जाणारी मदत ही किती शेतकऱ्याला दिली जाणार, त्याची आकडेवारी कुठे उपलब्ध होणार, हे सर्व एक प्रश्न आहेत। कर्नाटकमध्ये मात्र एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 8,500 प्लस राज्य शासनाचे 8,500 असे 17,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी दिले जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता पंजाबमधील मदत असेल, कर्नाटकमधील मदत असेल, या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार राज्य शासनाची मदत म्हणून काय घोषणा करते हे पाहण्यासारखं असणार आहे। साधारणपणे 3280 ते 3300 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून दिले जाण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून SDRF मधून किती निधी उपलब्ध करून दिला जातो हे देखील पाहण्यासारखं आहे आणि त्या निधीच्या पार्श्वभूमीवरती त्या निधीच्या अनुषंगानं अतिरिक्त असणारी मदत म्हणजे आहे या नुकसान भरपाईच्या दुप्पट किंवा दीडपट जे काही जाहीर केलं जाईल ते राज्य सरकारकडून दिलं जाईल आणि या मदतीची घोषणा ही साधारणपणे पुढील आठवड्यात केली जाऊ शकते। एक महत्त्वाचा अपडेट होता। धन्यवाद।